नमस्कार. BPSA विचारधारा या यूट्यूब चॅनलवर मी अमित आपलं सर्वांचं स्वागत करतो. मागे मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओचं शीर्षक होतं, खरं तर या व्हिडिओचा उद्देश होता की छत्रपती संभाजी महाराजांचं जर युद्ध मोगलांच्या विरोधात होतं, तर राजेशाहीमध्ये मोगलांच्या विरोधात युद्ध होतं, तर मग शिवाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर मोगलाई प्रस्थापित व्हायला पाहिजे होती. परंतु तसं न होता जे पेशवे शिवशाहीमध्ये अधिकारी होते, पेशवा होते, अष्टप्रधान मंडळामध्ये सेवक होते, हे सेवक लोक राजे कसे झाले हा माझा प्रश्न होता. आणि त्या अनुषंगानं मी ऐतिहासिक तथ्य आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आज छत्रपती संभाजी महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक पद्धतीनं इतिहासाची तोडफोड करून चुकीचा इतिहास महाराजांचा आणि शिवशाहीचा पुढे येताना दिसत आहे. आणि हे करण्यामागे काही विशिष्ट लोकांचा हात असताना सुद्धा आपल्याला दिसेल. छत्रपती संभाजी महाराजांचा अनेक इतिहासकारांनी अनेक पद्धतीनं अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 6 सोनेरी पाने विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलं हे जे पुस्तक आहे, या 6 सोनेरी पाने या ग्रंथामध्ये इतिहासामधील अनेक अशा व्यक्तींचा उल्लेख स्वतंत्रवीर सावरकर म्हणणाऱ्या विदा सावरकर यांनी केला. आणि ह्या 6 सोनेरी पाने या ग्रंथामध्ये पहिलं हे जे पान आहे ते ब्राह्मण चाणक्यला त्यांनी अर्पण केलं. आणि या ब्राह्मण चाणक्याचा अतिशय विद्वान असा उल्लेख त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये केला. दुसरं पुष्प त्यांनी पुष्यमित्र शुंग याला अर्पण केलं. भारताच्या इतिहासामधील सर्वात मोठा सुवर्ण काळ असणारा सम्राट अशोकाचा काळ ओळखला जातो. आणि ह्या सम्राट अशोकाचा शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ मौर्य याची त्याच्या सैन्यामध्ये भरती होऊन कपटानं हत्या करणारा पुष्यमित्र शुंग, ज्या पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथाची हत्या करून भारतामधील जो बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला होता तो राजाश्रय खतम केला आणि ब्राह्मणी धर्माची व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पुष्यमित्र शुंगानं राज्य स्थापन केलं आणि हातामध्ये तलवारी घेतल्या. या पुष्यमित्र शुंगाला 6 सोनेरी पाने या ग्रंथामध्ये दुसरं पुष्प अर्पण करतात विदा सावरकर. विनायक दामोदर सावरकरांचं हे या पुस्तकातील शेवटचं पुष्प ब्राह्मण बाजीराव पेशव्याला अर्पण करून बाजीराव पेशव्याचे गोडवे गाण्यासाठी सावरकरांची लेखणी अजिबात थकत नाही. एवढंच नाही तर या ग्रंथामध्ये सावरकर संभाजी महाराजांची बदनामी तर करतातच करतात, परंतु सम्राट अशोक आणि बौद्ध लोकांची सुद्धा आणि बुद्धाची सुद्धा बदनामी आणि अपमान या ग्रंथामध्ये करतात. हा अपमान करताना विदा सावरकर बौद्धांना राष्ट्रद्रोही आणि वैदिकांना राष्ट्राभिमानी असा उल्लेख करतात. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की वैदिकांचा स्वराष्ट्राभिमान आणि बौद्धांचा राष्ट्रद्रोह अशा शीर्षकाखाली त्यांनी आपला युक्तिवाद या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना 6 सोनेरी पानामध्ये या ग्रंथामध्ये एकेरी स्वरूपाचा उल्लेख केलेला आहे. तो उल्लेख असा, जेव्हा शिवाजी राजकारणातील एक हुल म्हणून औरंगजेबाचे आधिपत्य मानून आग्र्यास त्या मोगल बादशहाच्या दरबारात गेला, तेव्हा औरंगजेबाने त्याचा अपमान केला. त्यात खटका उडून शिवाजी बंदीत पडला. पण तिथून चातुर्याने सुटून जाऊन त्याने औरंगजेबाशी उघड युद्ध मांडले आणि स्वतःचे राज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांना अत्यंत एकेरी असा उल्लेख करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असं आम्हाला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी सावरकर लिहित असताना असं म्हणतात
की शिवाजी महाराजांचा जन्म हा केवळ मात्र एक योगायोग आहे आणि तो काकतालिका योग आहे. काकतालिका योग हा संस्कृत शब्द आहे. काकतालिका योग म्हणजे कावळा बसणे आणि फांदी तुटणे एवढा मात्र तो योग आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्वत्ता आणि त्यांच्या शूरतेबद्दल किंवा शूरतेनं हे राज्य प्रस्थापित झालं हा काही महत्वाचा मुद्दा नाही आहे सावरकरांसाठी. सावरकरांसाठी हा केवळ स्वराज्य स्थापन होणारच होतं आणि म्हणून केवळ निमित्त शिवाजी महाराज जन्माला आले अशा पद्धतीचा घोर अपमान शिवाजी महाराजांचा सावरकर करतात आणि ते असं म्हणतात की दैवाने म्हणा, देवाची इच्छा म्हणून म्हणा, काकतालीय न्यायाने म्हणा किंवा पेरलेल्या प्रयत्नाचे एक समया विच्छेद करून बहरून वर आलेले पीक म्हणून म्हणा, पण जिजामातेच्या गृहांगणातील शिवाजीच्या या जन्मापासून अनेक आश्चर्यकारक परिवर्तन हिंदू मुसलमानांच्या युद्ध संघर्षातील राष्ट्रीय रणांगणातही घडून आले. पुढे खर तर शिवाजी महाराजांची जी लढाई आहे ती कोणत्याही बाजूनं धार्मिक लढाई नाही. शिवाजी महाराजांची मोगलांच्या विरुद्धची लढाई ही परकीयांच्या विरुद्ध स्वकीयांची लढाई आहे. शिवाजी महाराजांची लढाई ही राजकीय व्यवस्था निर्माण करण्याची लढाई आहे, ही राजकीय लढाई आहे, ही धार्मिक लढाई बिलकुल नाही. परंतु आपल्या लेखनातून सावरकर शिवाजी महाराजांना नेहमी हिंदू धर्माचे संरक्षक आणि मुसलमान द्वेष्टे म्हणून प्रस्तुत करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात आणि हिंदू आणि मुसलमानांचीच ही लढाई होती की काय असं ते सातत्यानं मांडतात आणि ते लिहितात. साधारणतः शिवाजीच्या जन्मापासून हिंदू मुसलमानांच्या संघर्षात त्यात निष्ठुर रणदेवतेच्या निर्णयात एक अत्यंत आश्चर्यकारक प्रभेद अकस्मात दिसून येऊ लागला. तो हा की पूर्वी जसा हिंदू मुसलमानांच्या झुंजीत हिंदूंचा पराभव हटकून व्हायचाच हे अटळ असे ह्या पुढच्या काळात जेथे जेथे हिंदू मुसलमानांची गाठ पडे तेथे तेथे हिंदूंचा विजय हटकून व्हावा आणि मुसलमानांचा पराजय होत जावा हेही अटळ ठरू लागले या 7व्या शतकापासून तेथे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदू आणि मुसलमानांची पूर्वी लढाई होत असे आणि हिंदूंची हार होत असे, परंतु शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये किंवा शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर हळूहळू हिंदूंचा विजय होऊ लागला आणि मुसलमानांचा पराजय होऊ लागला. ही जी मांडणी आहे हिंदू आणि मुसलमानांच्या संदर्भानं ही शिवाजी महाराजांच्या लढाईचं मुख्य सूत्र नाही आहे. ही शिवाजी महाराजांची लढाई हे मुख्यत्वानं परकीयांच्या विरोधामध्ये स्वकीयांची लढाई आहे, ही राजकीय लढाई आहे. परंतु हेतू पुरस्कर याला धार्मिक रंग देणं, या रंग देण्याचं धार्मिक रंग देण्याचं काम सावरकरांनी आपल्या लिखाणातून केलेलं आहे. सावरकर संभाजी महाराजांचा घोर अपमान करताना त्यांच्या हिंदू पद पादशाही या ग्रंथामध्ये लिहितात आणि ते हा ग्रंथ मूलतः इंग्रजीमध्ये लिहिण्यात आलेला आहे आणि ह्या ग्रंथामध्ये इंग्रजीमध्ये काय म्हटलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. ते असं म्हणतात, ऑल द मटेरियल गेन ऑफ द शिवाजी वेअर लॉस्ट बियॉन्ड होप. हिज ट्रेझरी वॉज एम्प्टीएड आउट. हिज कॅसल वेअर डिसमेंटल्ड and destroyed. His very capable fell into the hands of alien foes. Sambhaji could not prevent at all. Sambhaji could not preserve the material gain of Shivaji, but Sambhaji by his great martyrdom not only preserved but added immensely to five brilliance and strength of Shivaji moral and spiritual gain. याच ग्रंथाचं हिंदी अनुवाद अशा पद्धतीचा आहे कि संभाजी के कारण शिवाजी के द्वारा उपार्जित राज्य छीन गया, राजकोष खाली हो गया, किले शत्रु के हाथों लूट गए और नष्ट भ्रष्ट किए गए और यहां तक कि उनकी राजधानी भी मुसलमानों के हाथों में चली गई. वह इस होनी को रोक न सका. इस प्रकार वह अपने पिता की आजन्म की कमाई की रक्षा न कर सका, परंतु
उसने अपने महाबलिदान के का द्वारा अपने पिता के धार्मिक और आध्यात्मिक लाभों को दीर्घ और शक्ति की रक्षा ही नहीं अपितु वृद्धि भी की. संभाजी महाराज आपल्या वडिलांची संपत्ती वाचवू शकले नाही, किल्ले आणि स्वराज्य वाचवू शकले नाही, आणि संभाजी महाराजांनी हे सगळं भ्रष्ट आणि नष्ट होताना पाहिलं किंवा होऊ दिलं, आणि संभाजी महाराज काहीही करू शकलेले नाहीत. सावरकर छत्रपती शिवाजी महाराजांना अयोग्य नेतृत्व घोषित करतात. हे अयोग्य नेतृत्व घोषित करताना सावरकर म्हणतात की औरंगजेब ही थॉट मराठा मूवमेंट टू मस्ट हॅव रिसीव्ह हिज डेथ ब्लो ॲट द डेथ ऑफ इट्स एबल लीडर शिवाजी. शिवाजी महाराजाच्या मृत्यूनंतर मराठा मूवमेंट, मराठा चळवळ ही संपुष्टात किंवा ती सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर होती. ती का? बाय द फॅक्ट ऑफ हिज बीइंग सक्सिडेड बाय हिज ब्रेव्ह बट इनकेपेबल सन संभाजी. संभाजी सारखा शूर परंतु नाकर्ता पुत्र ती मुवमेंट किंवा ती मराठ्यांची चळवळ साम्राज्य चालवण्यासाठी आल्यामुळे ही जे मराठा साम्राज्य आहे ते नष्ट होणार आहे असं औरंगजेबाला वाटलं, असं सावरकर लिहितात. सावरकर औरंगजेबाच्या तोंडी काही शब्द टाकून ते संभाजी महाराजांचा अपमान करत आहेत आणि संभाजी महाराजांना इनकॅपेबल म्हणजे नाकर्ता असा राजा घोषित करत आहेत. असं लिहिताना ते पुढे हिंदीमध्ये या पुस्तकाचा जो अनुवाद आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मोगलों की ऐसी संगठित शक्ति का मुकाबला करने के लिए मराठों को ऐसा नेता मिला जो एक महान राष्ट्र का पथदर्शन करने के लिए नितांत अयोग्य था. महाराष्ट्रासारख्या राष्ट्राला पथदर्शन करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हे अयोग्य नेतृत्व आहे असं विदा सावरकर आपल्या पुस्तकामध्ये लिहितात. आणि पुढे ते असं म्हणतात की संभाजी अयोग्य ही नहीं वरन दृष्ट प्रवृत्ती का था. संभाजी महाराजांना केवळ अयोग्य नाही तर दृष्ट प्रवृत्तीचा नेता किंवा दृष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणून सुद्धा संभाजी महाराजांना विदा सावरकर उल्लेख करतात. याच्याही पुढे जाऊन विदा सावरकरांनी या पुढे जाऊन संभाजी महाराजांची बदनामी या स्तरावर केली की त्यांच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचं काम सावरकर करतात. आणि सावरकर म्हणतात, द मराठाज हॅड फॉर देअर लीडर अ मॅन क्वाईट इनकॅपेबल ऑफ गाइडिंग अ ग्रेट नेशन. इन ॲडिशन टू हिज इनकॅपॅसिटी टू लीड, Sambhaji had a bad temper, excessive indulgence in drinking and debauchery. याचाच अर्थ असा होतो की केवळ मात्र संभाजी महाराज या महाराष्ट्र राष्ट्राला पथदर्शन करण्यासाठी इनकॅपेबल म्हणजे नाकर्ते होते एवढंच नाही तर संभाजी महाराज अत्यंत रागीट होते. ते एक्सेसिव्ह इंडल्जन्स इन ड्रिंकिंग याचा अर्थ असा होतो की ते अतिशय जास्त व्यसनाधीन होते आणि डेबिचरी होते म्हणजे बाहेर ख्याली आणि महिलांचा अत्यंत आसक्त व्यक्ती होता. आणि या स्तरावरची बदनामी संभाजी महाराजांची विनायक दामोदर सावरकरांनी केली. सावरकर संभाजी महाराजांना व्यसनाधीन म्हणतात, बाहेर ख्याली म्हणतात, स्त्रीलंपट म्हणतात. आणि हे सगळं म्हणत असताना ते त्यांना कोणत्याही पद्धतीची या महाराष्ट्रातल्या स्वराज्यावर प्रेम करणाऱ्या लाखो करोडो जनतेच्या मनावर आपण काय काय वेदना होत असतील याचा कोणताही विचार न करता सावरकर या सर्व संभाजी महाराजांच्या बदनामीची मांडणी करतात. खरं तर संभाजी महाराजांच्या बदनामीचा खरा सूत्रधार हा विदा सावरकरच आहेत. आपल्याला हे शोधावं लागेल की छत्रपती संभाजी महाराजांवर, शिवाजी महाराजांवर आणि त्याचबरोबर देशामध्ये
प्राचीन भारतामध्ये मौर्य सम्राट अशोकाबद्दल एवढा द्वेष, बुद्धाबद्दल एवढा द्वेष विदा सावरकरांना का आहे? मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की संभाजी महाराजांवर एवढ्या आश्लाघ्य पद्धतीनं लिखाण करणाऱ्या सावरकरांनाच इथल्या मराठा ओबीसी कुणबी वर्गानं डोक्यावर उचललं. ह्या व्हिडिओचा उद्देश हा इतिहासामध्ये संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भानं ज्या काही गोष्टी इतिहासामध्ये लिहिण्यात आलेल्या आहेत त्या उजागर करून समाजापुढे सांगणं हा एकमेव उद्देश आहे आणि म्हणून हा व्हिडिओ आपणा समोर मी सादर केला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास यावर कमेंट करा, या व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुर्तास आपण थांबू. धन्यवाद. जय शिवराय, जय भारत.